विद्यार्थी मित्रांनो, तर या सेशनमध्ये आपण 6वं युनिट म्हणजेच काय सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्यावरचे काही ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र आय-टी प्रिन्सिपल गट ब ची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही चॅनलचं मटेरियल वगैरे किंवा क्वेश्चन जरा कामाचे वाटत असतील किंवा काही महत्त्वाचे वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सुद्धा रिक्वेस्ट आहे, काही विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की सर हा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकवर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह कव्हर केले नाही, तर मग ते सुद्धा म्हणजे ते आपण पुढच्या सेशनमध्ये मग त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आपण ऍड करू. कसं असतं की इथं बघा, आता हुशार कोणीच नाही. मी ऑब्जेक्टिव्ह सिरीज घेत आहे म्हणजे मी फार ज्ञानी आहे किंवा सजेशन दिलं म्हणून हे नाही. म्हणजे सगळे आम्ही एक शिकायचंच या उद्देशानं हे करायचं, म्हणजे उगाच बाबा. नाहीतर असं नाही की बाबा कोणी हुशार नसते, कोणी गध नसते. आपापल्या परीनं आपण छोटा छोटा प्रयत्न करणार आहोत, हे लक्षात घ्या. म्हणजे कोणी मी इथं क्वेश्चन पेपर म्हणजे बँकची किंवा एमसीक्यूची सिरीज घेतो म्हणून मी खूप हुशार आहे अशातलाही भाग नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल त्यांनी फ्रँकली कमेंट बॉक्समध्ये सर या टॉपिकवर एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनवू शकतात, तर मग ते पुढच्या सेशनमध्ये मी ऍड करू शकतो. बाकी त्याचा काही उद्देश नाही. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलं, द स्टेट शाल प्रमोट विथ स्पेशल केअर फॉर एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द विकर सेक्शन. हे कोणत्या कलमात सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या? तर त्याच्यामध्ये कलम 46 हा एक्झामच्या दृष्टिकोनातून मला महत्वाचा कलम वाटतो, कारण की टॉपिकचं नाव सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे आणि ते सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या संदर्भात विकर सेक्शन साठी आर्टिकल 46 भारतीय राज्यघटनेच्या कलम 46 मध्ये त्याची तरतूद आहे किंवा ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे तो एक्झामच्या दृष्टिकोनातून हा कलम 46 किंवा आर्टिकल 46 महत्वाचा आहे. म्हणून क्वेश्चन 1 चं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. क्वेश्चन नंबर 2, ऍज पर द युनिसेफ अँड WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, चिल्ड्रन्स मीन्स एज अंडर. चिल्ड्रन कोणाला म्हणायचं आहे WHO आणि युनिसेफच्या अनुसार? तर चिल्ड्रन कोणाला म्हणायचं आहे? क्वेश्चन त्याचा ऑप्शन नंबर 4, 18 वयापेक्षा कमी तो युनिसेफ आणि WHO नुसार तो चिल्ड्रन असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघू आता पुढचा क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे इथं. सेंटेन्स हे काय सांगितलं की आर्टिकल 15(3) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट शॅल मेक द स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन अँड चिल्ड्रन. बरोबर आहे, 15(3) मध्ये सांगितलेलं आहे. नंतर आर्टिकल 21(a) कंपल्सरी एज्युकेशन टू द ऑल चिल्ड्रन एज अप टू 6 अँड 14 इयर्स. बरोबर, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये सांगितलं आणि तो फंडामेंटल राईट सुद्धा आहे. नंतर क्वेश्चन ऑप्शन नंबर स्टेटमेंट सी, आर्टिकल 24 बॅन्स चाइल्ड लेबर बिलो द 14 इयर्स इन द फॅक्टरी. म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना फॅक्टरीमध्ये बॅन किंवा त्याला मनाई केलेली आहे. तर हे 24 मध्ये सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या. त्याच्यामुळे तीनही सेंटेन्स इथं करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 ABC हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघू आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचं विचारला. आर्टिकल 45 स्टेट शॅल केअर फॉर ECCE म्हणजेच काय, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन अप टू एज 0 to 6 इयर. बरोबर आहे, कुठेही चुकीचं नाही. नंतर स्टेटमेंट बी मध्ये काय सांगितलं आपल्याला, आर्टिकल 51A इज द फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट आहे काय? हा नाही, तर फंडामेंटल ड्युटी आहे. त्याच्यामुळे हे सेंटेन्स पुढे वाचायची गरज नाही. जरी पूर्ण सेंटेन्स बरोबर दिसत असलं परंतु ते फंडामेंटल ड्युटी आहे, त्याच्यामुळे हे सेंटेन्स बी नंबरचा चुकीचं असणार. हे सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजे काय सांगितलं आपल्याला बी सेंटेन्स मध्ये, आर्टिकल 51K इज द फंडामेंटल राईट ऑफ द पॅरेंट्स टू प्रोव्हाइड द ऑपॉर्च्युनिटी फॉर द एज्युकेशन टू देअर चिल्ड्रेन बिटवीन एज ऑफ 6 ते 14. आता हे काय फंडामेंटल राईट लिहिलेलं आहे सेंटेन्स मध्ये, ते फंडामेंटल राईट नाही तर फंडामेंटल ड्युटी आहे. त्याच्यामुळे पूर्ण सेंटेन्स चुकलेला आहे. म्हणून याचं फक्त काय येणार, 4चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट इंट्रोड्युसिंग. बालकामगार विरोधी कायदा कधी करण्यात आला? 1986 चा कायदा आहे ना, त्यामुळे ऑप्शन नंबर किती, 4 असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघू आता. प्रोहिबिशन ऑफ द चाइल्ड मॅरेज ऍक्ट कधीचा आहे? तर चाइल्ड मॅरेज ऍक्ट प्रोहिबिशन कधीचा आहे? तर 2006चा आहे. म्हणून त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट. आता हे कायदे पण महत्वाचे असतात बरं एक्झामच्या दृष्टीने. साधा मॅच द फॉलोइंग किंवा जोड्या लावा संदर्भात किंवा एखादा सिंगल वन लाईनर प्रश्न येऊ शकते. त्याच्यामुळे ते कायदे, महत्वाचे कायदे सुद्धा, त्याचं इयर कोणतं वगैरे हे सुद्धा लक्षात ठेवणं इथं अपेक्षित आहे.
क्वेश्चन नंबर 7 बघा आता. पोक्सो ऍक्ट प्रोटेक्शन ऑफ द चिल्ड्रन फ्रॉम द सेक्सुअल ऑफेन्स इंट्रोड्यूस इन पोक्सो ऍक्ट कधीचा आहे? क्वेश्चन नंबर 7 बघा. तर त्याचा 2012चा कायदा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा सुद्धा पोक्सो ऍक्ट महत्वाचा एक्झामच्या दृष्टिकोनातून, म्हणजे काय त्याचं इयर तरी आपल्याला कमीत कमी माहित असलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 8 काय सांगते की चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. जे ऍक्ट म्हणजेच काय, जेव्हेनाईल जस्टिस अँड प्रोटेक्शन चिल्ड्रन इंट्रोड्यूस इन 2013. 13चा आहे का? तर 13चा नाही, तो 15चा आहे. त्याच्यामुळे 8चं जे काही पहिलं सेंटेन्स आहे हे कसं असणार? चुकीचं असणार. हा, जे ऍक्ट कधीचा आहे? 2015चा आहे. इथे 13 लिहिलं, त्याच्यामुळे पहिलं सेंटेन्स इथं चुकीचं आहे. चाइल्ड लेबर अँड प्रोटेक्शन, चाइल्ड लेबर अँड प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट इंट्रोड्यूस 1986 बरोबर, हे कुठेही चुकीचं नाही. चाइल्ड लेबर अँड प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन अमेंडमेंट ऍक्ट इंट्रोड्यूस इन 2016 बरोबर आहे. हे जे काही ओरिजिनल कायदा होता ना, बालकामगार कायदा 1986, त्याच्यामध्ये सुधारणा कधी झाली? 2016 मध्ये झाली. त्याच्यामुळे बी आणि सी हे चुकीचं नाही, पण हे चुकीचं आहे, कारण की जे ऍक्ट 2015चा आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. बी आणि सी करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 बघू आता. काय म्हणते की ऍज पर 2016 चाइल्ड लेबर अमेंडमेंट ऍक्ट, चूज द करेक्ट. करेक्ट शोधायचं आहे. काय म्हणते? कम्प्लीट, इथं कम्प्लीट वाचा असं, COMPLE आणि इथं टी आहे असा, कम्प्लीट ई, म्हणजे वाचताना कम्प्लीट वाचा, म्हणजे थोडस स्पेलिंग मिस्टेक त्याला इग्नोर करा. कम्प्लीट बॅन बिलो बिलो एज ऑफ 14 बरोबर आहे. 14 वर्षाखालील मुलांना संपूर्ण बॅन आहे. जे काही 2016चा कामगार सुधारणा काय म्हणतात त्याला, बाल कामगार सुधारणा कायदा 2016, 14 वर्षाखालील मुलांना सगळं याच्यामध्ये बॅन आहे. 14 ते 18 इयर्स एज बॅन इन द रिस्की अँड हॅझर्डियस ऑक्युपेशन, धोकादायक आणि म्हणजे जे धोकादायक कारखाने असतील किंवा त्याच्यामध्ये 14 ते 18 यांना बॅन आहे. नंतर फाईन, हे फाईन आहे शब्द, फाईन अप टू 20,000 ते 50,000 बरोबर आहे, इतका फाईन आहे. आणि जेल सुद्धा आहे जर कायदा मोडला तर 6 महिने ते 2 वर्ष. म्हणून हे चारही सेंटेन्स बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 म्हणजे ABC, इथं CC डबल झालं, ABCD चारही सेंटेन्स इथं करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3. 9चं किती असणार आहे? ऑप्शन नंबर 3. 10चं क्वेश्चन बघू आता लगेच. एज लेस दॅन 14 इयर्स इंडिया हॅज अ रँक इन चाइल्ड लेबर. कोण भारतात जगात भारताचा चाइल्ड लेबर मध्ये पहिला रँक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 10चं एक हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. ऍज पर 2011 नॅशनल सेन्सेस ऑफ इंडिया फाउंड द टोटल नंबर ऑफ चाइल्ड लेबर एज किती? 5 ते 14 किती आहे? बालकामगार 2011च्या जनगणनेनुसार. तर क्वेश्चन नंबर 11चं उत्तर आहे 10.1 मिलियन आहेत. हे लक्षात ठेवायचं की 2011ची जी जनगणना झाली त्याच्यामध्ये भारतात बालकामगार किती आहे? तर 10.1 मिलियन, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा आता. 12. चूज द करेक्ट. इथं काय? कैलाश सत्यार्थी, इथं चुकून स्पेलिंग मिस्टेक झाला, कैलाश वाचायचं. कैलाश असं वाचा तुम्ही. कैलास सत्यार्थी, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन म्हणजे काय? KSCF एस्टॅब्लिश इन 2004. म्हणजे कैलास सत्यार्थी यांनी KSCF जे आहे म्हणजे काय, सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन हे कधी स्थापना केली? 2004 ला. नंतर इन 2014 कैलास सत्यार्थी, हे कैलास आहे, चुकून झालं, KLAS असा, यस कन्सिडर करायला, हे यस आणि एच हे आता बरोबर झालं. म्हणजे कैलास सत्यार्थी को रेसिपिएंट ऑफ द नोबेल पीस प्राइज अलॉंग विथ द मलाला युसुफजाई फॉर द स्ट्रगल इथं मी चुकूच आहे, फॉर द स्ट्रगल अगेन्स्ट द सप्रेशन ऑफ द चिल्ड्रेन अँड यंग पीपल अँड फॉर द राईट ऑफ ऑल द चिल्ड्रेन एज्युकेशन. म्हणजे त्याच्यासाठीच आहे ना, त्याच्यामुळे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे 12चं आपल्याला हे काय करायचं, तिन्ही सत्य आहेत. म्हणजे कैलास सत्यार्थी यांनी म्हणजे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन याची स्थापना किती? 2004 ला केली, आणि त्यांना 2014 ला मलाला युसुफजाई यांच्या सोबत जे आहे ना
तर नोबेल पीस प्राइज म्हणजे मुलांच्यासाठी जे त्यांनी योगदान दिलं मुलांच्या एम्पॉवरमेंटसाठी किंवा एज्युकेशन असेल किंवा त्यांच्यावरचे काय अन्याय असतील त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला किंवा कार्य केलं, तर त्याच्यामुळे त्यांना 2014ला हे शांततेचा नोबेल प्राइज अवॉर्ड मिळाला. म्हणून दोन्ही ते सेंटेन्स बरोबर आहेत. आता क्वेश्चन नंबर 13 बघू. चूज द रॉंग सेंटेन्स. रॉंग सेंटेन्स फर्स्ट फर्स्ट नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रेन 1974. आपल्याला रॉंग शोधायचं आहे, हे करेक्ट आहे. सेकंड नॅशनल पॉलिसी फॉर फॉर चिल्ड्रेन 2013 हे करेक्ट आहे. महाराष्ट्र स्टेट चाइल्ड पॉलिसी 2014 हे करेक्ट आहे. म्हणजे काय चुकीचं एकही नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4. बऱ्याचदा परीक्षेत काय होते की आपण चूज द करेक्ट करेक्ट करतो, मधातच एखादं चूज द रॉंग म्हणते आणि ऑप्शन तसं दिलेलं असतं, ते बरोबर बघायचं करेक्ट विचारलेलं आहे आपल्याला का रॉंग दिलेलं आहे. म्हणजे गडबडीत काय करते की आपण ते वर पाहत नाही ना, वर करेक्ट विचारलं सेंटेन्स का रॉंग विचारलं, तर ते थोडंसं केअरफुली आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 14. चूज द करेक्ट सेंटेन्स. NCPCR म्हणजे काय नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड राईट इस्टॅब्लिश इन 2007 बरोबर. MSCPCR म्हणजेच काय महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट इस्टॅब्लिश इन 2007 बरोबर. दोन्ही 2007 चे काय कमिशन आहे, त्यामुळे ए आणि बी 14चं काय उत्तर 3 नंबरचा दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 15 बघू आपण. NCPCR अँड MSCPCR कंपोजिशन इज एक चेअरमॅन अँड 6 मेंबर. ड्युरेशन 3 वर्षाचा आहे का, तर हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे ए आणि बी दोन्ही ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 16 बघू आता लगेच. ICDS सगळ्यात महत्वाची एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणजे सगळ्यात महत्वाची योजना. ICDS फार महत्वाची, MPSCचा फार आवडता टॉपिक आहे. ICDS असू द्या, मिड डे मील स्कीम असू द्या, आणि काय बेटी बचाव बेटी पढाव, ह्या 2-3 योजना फार त्यांच्या म्हणजे आवडते टॉपिक आहे. त्याच्यावर सारखे प्रश्न येतात, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून ही फार महत्वाची योजना ICDS. ICDS म्हणजे काय इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम इंट्रोड्यूस इन कधी सुरू झाला, तर याच्यात चौथा ऑप्शन मिस झाला माझ्याकडून, परंतु उत्तर सापडते आपल्याला. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. 2 ऑक्टोबर 1975 ला ICDS प्रोग्राम हे सुरू झालेला आहे. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट आहे. नंतर बघा काय सांगितलं. इम्प्रूव्ह द हेल्थ स्टेटस अँड न्यूट्रिशन क्वालिटी ऑफ 0 to 6 एज ग्रुप इज द पर्पज ऑफ कोणत्या योजनाचा आहे, तर त्याचा ICDS योजनेचा पर्पज आहे ना, त्यासाठीच तर ती योजना सुरू केली, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा आता काय सांगितलं आपल्याला. चूज द करेक्ट सेंटेन्स. ICDS प्रोग्राम इज लॉन्च बाय द मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट बरोबर, त्याच मंत्रालयाने ते सुरू केलेलं आहे. ICDS ऍप्लिकेबल टू 0 to 14 एज ग्रुप ऑफ चाइल्ड अँड 15 ते 45 इयर्स ऑफ द वुमन. आता यातलं बघा काय झालेलं आहे, कोणतं वाक्य चुकलेलं आहे आपलं. क्वेश्चन नंबर 18 बघा. 18चा ऑप्शन नंबर काय असणार आहे याचं करेक्ट उत्तर. याचं करेक्ट उत्तर या ऑप्शन नंबर 1 असणार आहे. मग तुम्ही सर कसं काय, कारण की ICDS प्रोग्राम काय आहे 0 ते 6 वयोगटासाठी आहे. हे जरी महिला बरोबर आहे, तर 15 ते 45 महिला आहे का, हो याच्यामध्ये त्यांच्यासाठी ऍप्लिकेबल आहे का, ते सुद्धा आहे. परंतु चाइल्डचा किंवा चिल्ड्रनचा एज ग्रुप किती आहे 0 ते 6 आहे ना, त्याच्यामुळे इथं 6 ते 14 लिहिलं तर ते चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 18चं फक्त 1 बरोबर आहे. बी नंबरचं सेंटेन्स हे करेक्ट इनकरेक्ट आहे. ए नंबरचं फक्त करेक्ट आहे, बीचं इनकरेक्ट, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे फक्त बरोबर आहे 18चं. क्वेश्चन नंबर 19. बेटी बचाव बेटी पढाव इंट्रोड्यूस इन. आता बघा तुम्ही म्हणता सर याचा एवढा क्लोज ऑप्शन पाठ करणं इथं अपेक्षित आहे का, तर उत्तर आहे हो. ICDS ची फिक्स तारीख पाठ करणं अपेक्षित आहे का, उत्तर आहे हो. मिड डे मील स्कीमची फिक्स तारीख पाठ करणं अपेक्षित आहे का, तर उत्तर आहे हो. कारण की काय असते की या तिन्ही योजनावर वारंवार प्रश्न येत असतात MPSC मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला त्या योजनेची एक्झॅक्ट तारीख सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे, कारण की ते जर इम्पॉर्टंट असेल तर ती तारीख सुद्धा आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. BBBP म्हणजेच काय बेटी बचाव बेटी पढाओ इंट्रोड्युसिंग कधी सुरू झाली, तर 22 जानेवारी 2015 ला. तर आता हे बघा, हे BBB 2-3 वेळा देतात, त्यामुळे 22 शब्द सहज लक्षात राहते, त्यात कन्फ्युज होण्याचं कारण नाही. म्हणून बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015 ला सुरू झाली. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 20. ऍड्रेस द इश्यू ऑफ डिक्लाइनिंग चाइल्ड सेक्स रेशिओ इज द मेन पर्पज ऑफ कोणत्या योजनेचा मुख्य पर्पज आहे, तर बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेचा, म्हणून ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. नंतर हाच क्वेश्चन ITI प्रिन्सिपल गट जे फेब्रुवारी मध्ये झाली 18 तारखेला, त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता. बेटी बचाव बेटी पढाओ
स्कीम इंट्रोड्यूस बाय द मिनिस्ट्री कोणत्या मंत्रालयाने सुरू झाली? एक मिनिस्ट्री नाही, याच्यात 3 आहेत. म्हणून मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे का त्याच्यामध्ये? हो. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे का? तर हो. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल अफेअर्स आहे का? तर हो. तिन्ही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हा. काय झालं की इथं मिड डे मील स्कीम आहे, MDM करा, हे चुकून माझ्या जण. हा, आता कळेल नाही, इथं वाचताना MDM वाचा. MD म्हणजे मिड डे मील स्कीम. क्वेश्चन नंबर 22 बघू आता. मिड डे मील स्कीम म्हणजे MDM लॉन्चिंग कधी सुरू झाली? मिड डे मील स्कीम तर ती कधी सुरू झालेली आहे? 22चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4, 15 ऑगस्ट 1995. आता बघा, मी तुम्हाला 3 योजनेचे काय म्हणते डेट सांगितल्या. कोणती? पहिली ICDS योजना 2 ऑक्टोबर 1975. दुसरी आपण बघितली की बेटी बचाव बेटी पढाव किती? 22 जानेवारी 2015. आणि तिसरी महत्वाची योजना मिड डे मील स्कीम हे कधी सुरू झाली? तर 15 ऑगस्ट 1995. आता यात तुम्हाला मी अगोदरही सांगितलं की याच्या तिन्हीच्या तारखा पाठच नाही अपेक्षित आहे, कारण की याच्यावर वारंवार प्रश्न येत असतात. चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलं. 23वा नंबरचा क्वेश्चन बघा. मिड डे मील स्कीम इज द लार्जेस्ट इनिशिएटिव्ह इन द वर्ल्ड. बरोबर आहे, जगात सगळ्यात मोठी योजना आहे ती अशा प्रकारची. म्हणून पहिलं सेंटेन्स हे करेक्ट आहे, तिथं कुठेही डाऊट घ्यायचं कारण नाही. टू एनहान्स द न्यूट्रिशन लेवल स्कूल गोईंग चिल्ड्रेन थ्रू हॉट कुकर मील्स. बरोबर आहे, ते दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. म्हणून ऑप्शन किती असणार आहे? 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे 23चं. क्वेश्चन नंबर 24 बघा, आता काय सांगितलं आपल्याला. चूज द करेक्ट सेंटेन्स. इन 1995 मिड डे मील स्कीम वॉज ओनली फॉर पहिली ते 5व्या वर्गासाठी होती का? तेव्हा हो. जेव्हा 1995ला मिड डे मील स्कीम झाली तेव्हा ते फक्त पहिली आणि 5व्या वर्गासाठी होती. 2007ला काय झालं की मिड डे मील स्कीम पहिली ते 8वी या वर्गासाठी एनहान्स केली. आणि त्याच्यानंतर 2021ला मिड डे मील स्कीमचं नाव काय दिलेलं आहे? PM पोषण किंवा PM पोषण शक्ती निर्माण. तर हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर किती असणार आहे? 24चं 4 हे असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 25. एज ग्रुप ऑफ मिड डे मील स्कीम, त्याचा एज ग्रुप जर 1ली ते 8वी वर्गासाठी असेल तर त्याचा एज ग्रुप ऑब्विसली किती असणार आहे? 6 ते 14 असणार आहे ना. म्हणून ऑप्शन नंबर 1 असणार याचं. ICDS साठी एज ग्रुप किती होता? 0 ते 6 वयोगट होता. आणि मिड डे मील स्कीम साठी काय आहे? वयोगट 6 ते 14. हे लक्षात घ्यायचं. SSC साठी सर्व शिक्षा अभियान 6 ते 14. तिथं पण सर्व शिक्षण अभियान कधी चालू झालं? 2001ला. एज ग्रुप सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. नंतर क्वेश्चन नंबर 26. द ओरिजिन ऑफ मिड डे मील स्कीम. ओरिजिन कुठं आहे? तर 1925 मध्ये मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये तिथं ओरिजिन आहे. म्हणजे पहिल्यांदा भारतात तिथं ते चालू झाली. त्याच्यावर हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे तो महत्वाचा आहे. 1925. नंतर 27 नंबरचा क्वेश्चन बघू आता आपण. शेअर ऑफ द मिड डे मील स्कीम. सेंटर आणि स्टेटचा शेअर किती असते? तर जनरल स्टेट जर असेल तर 60-40 म्हणजे 60 वाटा हा केंद्राचा आणि 40% वाटा राज्याचा. आणि ईशान्य भारतासाठी म्हणजे काय? नॉर्थ ईस्टर्न रिजन साठी 90-10. 90-10 म्हणजे काय? सेंट्रलचा 90 आणि त्या ईशान्य नॉर्थ ईशान्य साईडच्या स्टेटचा 10% वाटा. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे 27चं. क्वेश्चन नंबर 28 बघा. का मध्ये सुकन्या और सुकन्या समृद्धी स्कीम फॉर प्रोमोट द वेलफेअर ऑफ गर्ल चाइल्ड इंट्रोड्यूस इन. सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली असं त्यांना विचारायचं आहे. तर ते कधी सुरू झालेली आहे? 1 जानेवारी 2014. आता सुकन्या समृद्धी योजना सुद्धा तारीख वर्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 29. माझी कन्या भाग्यश्री इंट्रोड्यूस बाय गव्हर्नमेंट ऑफ द महाराष्ट्र कधी सुरू झाली होती? ओरिजिनली 8 मार्च 2015. आता बऱ्याचदा तुम्हाला 2017 दिसत असेल कोणकोणत्या पुस्तकात, तर 2017ला ती रिवाईज झालेली आहे. ओरिजिनली ती लॉन्च कधी झाली? 8 मार्च 2015ला. म्हणून दोन्ही ऑप्शन असेल तर करेक्ट उत्तर त्यातला मधला 8 मार्च 2015 असेल, कारण की ओरिजिनली ती 8 मार्च 2015ला, नंतर 2017ला रिवाईज झाली. तो भाग वेगळा. नंतर बघा क्वेश्चन नंबर 30. माझी कन्या भाग्यश्री प्रोव्हाइड द फायनान्शियल इन्सेंटिव्ह फॉर द फॅमिलीज. कोणकोणत्या फॅमिलीज कशासाठी फायनान्शियल म्हणजे इन्सेंटिव्ह देते? टू रिटेन गर्ल चाइल्ड बरोबर. एज्युकेट हर बरोबर. नंतर प्रिव्हेंट चाइल्ड मॅरेज बरोबर. नंतर प्रोव्हाइड द स्किल बरोबर. 4ही बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 31 बघू आता. गव्हर्नमेंट ऑफ द महाराष्ट्र हॅज अप्रूव्ड द रिवाइज पॉलिसी फॉर द माझी कन्या भाग्यश्री इन.
कधी त्याला रिवाईज केलेला आहे माझी कन्या भाग्यश्रीला, तर 1 ऑगस्ट 2017ला रिवाईज झाली. ते चालू झालेली नाही. चालू कधी झाली? 1 जानेवारी 2000 सॉरी 8 मार्च 2015. हे आपण बघितलं ना क्वेश्चन नंबर 29 मध्ये. माझी कन्या भाग्यश्री कधी सुरू झाली? तर 8 मार्च 2015. परंतु ते रिवाईज कधी झाली? तर 1 ऑगस्ट 2017ला ती योजना रिवाईज झालेली आहे. क्वेश्चन नंबर 32 बघा आता काय सांगितलं. क्वेश्चन नंबर 32, बेनिफिट अंडर द माझी कन्या भाग्यश्री आर. बघा काय काय सांगितलं. 1 चाइल्ड गर्ल असेल तर 50 रुपये फॉर आहे. फॉर अ पिरियड ऑफ 18 इयर्स, बरोबर. 2 गर्ल असतील तर 25,000 प्रत्येक मुलीला देण्यात येईल, हे सुद्धा बरोबर आहे. फॅमिली कॅन विथड्रॉ अक्युमुलेटेड इंटरेस्ट आफ्टर 6 वर्षानंतर ते घेऊ शकतात. नंतर इथं काय दिलेलं आपल्याला? लाईफ इन्शुरन्स इथं 21,000 आहे. हे असं 21,000 वाचा त्याला. ते एक प्रिंट मिस्टेक झालेला आहे. म्हणजे इथं वाचताना तुम्ही काय वाचाल? 21,000 असं. लाईफ इन्शुरन्स किती असा? 21,000 हे त्याला कन्सिडर करा. ते 2 कन्सिडर करू नका. म्हणजे काय झालं की LIC इन्शुरन्स ऑफ 21,000 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 ABCD हे 2,000 कन्सिडर करायचं नाही, त्याला 21,000 कन्सिडर करायचं. नाहीतर उगा काहीतरी चुकीचा अर्थ घेसाल तुम्ही. तर 21,000 त्याला कन्सिडर करायचा. म्हणजे LIC इन्शुरन्स ऑफ 21,000, त्याच्यामुळे ते चारही इथं हे 2,000 चुकून प्रिंट मिस्टेक झाली, त्याला 21,000 कन्सिडर करायचं आहे. म्हणजे ते चारही ऑप्शन बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 33, लेख लाडकी योजना स्टार्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन कधी? 1 एप्रिल 23ला सुरू झाली. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 34 काय म्हणते? चूज द करेक्ट सेंटेन्स. लेख लाडकी योजना मेन ऑब्जेक्टिव्ह स्ट्रेंथन द एज्युकेशनल लेवल अँड सोशियल स्टेटस ऑफ द घर, बरोबर. त्यासाठी चालू केलेली आहे ती. नंतर फायनान्शियल असिस्टंट ऑफ द अबाउट 1,01,000 टू इच इलिजिबल गर्ल इन 5 डिफरंट स्टेजेस, बरोबर. 5 डिफरंट स्टेजेस मध्ये. म्हणजे पहिल्या वर्गात ऍडमिशन घेतलं की एक्स अमाऊंट, दुसऱ्या 4थ्या वर्गात गेली ते एक्स अमाऊंट, 6वीत गेली ते एक्स अमाऊंट, 11वीत गेली ते एक्स अमाऊंट, आणि असं म्हणजे 5 स्टेज मध्ये त्याच्यामध्ये 1,01,000 रुपये त्यांना देण्यात येते. त्याच्यासाठी बघा की फॅमिली इन्कम शुड बी लेस दॅन किती असायला पाहिजे त्याच्यामध्ये. बघा क्वेश्चन नंबर 34चं उत्तर काय असणार आहे? तर फॅमिली इन्कम ते त्याचं ऑप्शन नंबर 2 एक करेक्ट असणार आहे. फॅमिली इन्कम 8 नाही, तिथे 1,00,000 आहे. त्याच्यामुळे सेंटेन्स सी चुकीचं आहे. म्हणून ए आणि बी हे दोनच सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजेच 34चं उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे? 34चं 2 ऑप्शन. कारण की तिथं सेंटेन्स मध्ये काय लिहिलं की फॅमिली इन्कम शुड बी लेस दॅन 8,00,000 नाही, ते 1,00,000 आहे. म्हणून त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट, हे सुद्धा करेक्ट, हे रॉंग. कारण की फॅमिली इन्कम शुड बी लेस दॅन 1,00,000 आहे तिथं. क्वेश्चन नंबर 35, NGO म्हणजे काय? नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, CRY म्हणजे चाइल्ड राईट अँड यू स्टार्टेड इन मुंबई इन, म्हणजे CRY क्राय नावाची जे फार चिल्ड्रनच्या रिलेटेड फार इम्पॉर्टंट NGO आहे. त्याच्यामुळे मी इथे घेतलेली आहे. कारण की त्याच्यावर आयोगानं ऑलरेडी प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. CRY क्राय म्हणजेच काय? चाइल्ड राईट अँड यू ही कधी सुरू झाली? मुंबईला आहे तर ते कधी सुरू झाली आपल्याला असं विचारलेलं आहे. तर 35चं उत्तर किती असणार आहे? तर 35चं ऑप्शन नंबर 1 मिनिट, क्राय जे आहे ते 69, मला वाटतं त्याचं 79 याचं उत्तर आहे. म्हणजे क्राय जे आहे तर त्याचं उत्तर यायला पाहिजे 2. म्हणजे 35चं उत्तर किती असणार आहे? 2. म्हणजे 1979. म्हणून ऑप्शन नंबर 2 असणार आहे 35चं. क्राय ही फार महत्वाची आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. नंतरचा क्वेश्चन बघू आता. 36, क्राय NGO स्टार्टेड बाय, ही क्राय नावाची NGO कोण सुरू केली? तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 रिपन कपूर आहे त्याचं. रोहन नाही, नंतर हे पण नाही, हे पण नाही, ओचून वगैरे नाही, असलं काही नसते. रमेश कपूर नाही. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 4 रिपन कपूर यांनी CRY नावाची NGO, म्हणजे चिल्ड्रनच्या रिलेटेड ही महत्वाची NGO आहे, ती त्यांनी सुरू केलेली आहे. ही सुद्धा क्वेश्चन नंबर 37, हे कारावर सुद्धा MPC न बऱ्याचदा प्रश्न विचारले, म्हणून मी ही कारा सुद्धा एक घेतलेली आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. कारा सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी सेटअप इन 1990, बरोबर आहे. कारा इज द ऑटोनॉमस अँड स्टॅच्युटरी बॉडी अंडर द मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, बरोबर आहे हे सुद्धा. नंतर इट इज द स्टॅच्युटरी बॉडी अंडर जे ऍक्ट 2015, हे सुद्धा बरोबर आहे.
CARA is the nodal body for the adoption of Indian children and mandated to monitor and regulate the country and inter-country adoption. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे सुद्धा बरोबर. आता कारा ही फार महत्वाची एजन्सी किंवा एक आपण म्हणू शकतो की नोडल एजन्सी आहे, तर त्याच्यावर सुद्धा एमपीसीनं बऱ्याचदा प्रश्न विचारले, म्हणून मी इथं कारा सुद्धा त्याच्यावर प्रश्न घेतलेला आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 38, इंटरनॅशनल डे फॉर द गर्ल चाइल्ड 11 ऑक्टोबर आहे तो. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 38 हे ऑप्शन नंबर 4 हे असणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपल्याजवळ 39. बघा आता काय, चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. वर्ल्ड चिल्ड्रन डे बाय UN इज 20 नोव्हेंबर. बरोबर, वर्ल्ड चिल्ड्रन डे 20 नोव्हेंबरचाच आहे, त्याच्यामुळे ते बरोबर आहे. थीम, हे थीम शब्द आहे. थीम फॉर द वर्ल्ड चिल्ड्रन डे 20 नोव्हेंबर 2015 इज लिसन टू द चिल्ड्रन, माय डे माय राईट. हे दोन्ही सुद्धा बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 40, आता शेवटचा क्वेश्चन या लेक्चर मधला. चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलेला आपल्याला. नॅशनल चिल्ड्रन डे म्हणजेच काय, बाल दिवस इज ऑन 14 नोव्हेंबर. बरोबर आहे ना. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन, भारताचे पंडितजी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालक दिन किंवा बाल दिवस किंवा चिल्ड्रन डे म्हणून आपण म्हणजे मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू बोलायचे, त्याच्यामुळे ह्या चिल्ड्रन डे 14 नोव्हेंबर भारतात साजरा करण्यात येतो. नंतर थीम फॉर द 14 नोव्हेंबर 2025 हे थीम आहे शब्द. थीम वाचताना 14 नोव्हेंबर 2025 साठी फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट हे थीम सुद्धा बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. होप करतो की बरेच फास्ट घेतलेला आहे मी. काही महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.